या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन करत असताना माऊली ओमने सुरुवात करतायत। ओम अर्थातच प्रणव। संपूर्ण जगाची निर्मितीच ओमने झालेली आहे, ज्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि अर्धमात्र आहे। संपूर्ण जगाची निर्मिती करत असताना पंचभूत आहेत, चार खाणी आहेत, 84 लक्ष जीवयोनी आहे। या सगळ्याची निर्मिती त्या ओम पासून झालेली आहे आणि म्हणून त्या गणेशापासून झालेली आहे, त्या गणरायापासून झालेली आहे, त्या गजाननापासून झालेली आहे। म्हणून या ठिकाणी अगदी ग्रंथाला सुरुवात करतानाच माऊली म्हणतात ओम नमो ज्याथ्या वेद प्रतिपाद्या जय जया स्वस्वयं येथ्या आत्मरूपा। पुढे त्या गणेशाचं स्तवन करत असताना माऊली म्हणतात देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारा जोशी। अर्थात खरं तर त्या गणेशाची स्थापना केल्यानंतर तो गणेश मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये त्याचं आगमन झाल्यानंतर आपण त्या गणेशाचं स्तवन करायला हवं, अखंड नामस्मरण करायला हवं। त्या देवाची आपल्याकडून सेवा घडावी या उद्देशाने आपण मूर्ती रूपाने त्या गणेशाला आपल्या घरी आणत असतो। गणेश चतुर्थीच्या वेळेला कोणी 1.5 दिवस त्याचं पूजन करते, कोण 2.5 दिवस त्याचं पूजन करते, कोण 5 दिवस त्याचं पूजन करते, कोण 7 दिवस त्याचं पूजन करते, तर कोण अनंत चतुर्दशी पर्यंत अर्थातच 10-11 दिवस त्या गणेशाचं पूजन केलं जातं मूर्ती रूपाने आलेल्या गणेशाचं। सर्वप्रथम त्या गणेशाचं पूजन आपल्याला करायचं आहे, तो गणेश कोण आहे? जो गणेश आपल्या घरामध्ये मूर्ती रूपाने येतोय, ज्याची आपण सेवा करतोय, ते गणेशाचं स्वरूप काय आहे याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। तिन्ही देवांचं जन्मस्थान म्हणजे या सृष्टीचं कार्य करण्यासाठी ज्या ब्रह्मदेवाकडे उत्पत्तीचा कारभार सोपवलेला आहे, ज्या विष्णुदेवाकडे प्रतिपालनाचा कारभार सोपवलेला आहे आणि ज्या रुद्राकडे, ज्या महिषाकडे संहाराचा कार्य सोपवलेला आहे, या तिन्ही देवाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात ओंकार प्रधान। ओंकार म्हणजे तिथेही आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा। रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान म्हणजे उत्पत्ती करण्याचं कार्य जो देव करतोय, जो ब्रह्मदेव करतोय, प्रतिपालन करण्याचं कार्य जे भगवान विष्णुदेव करतायत, संहार करण्याचं कार्य जे रुद्रदेव करतायत, या तिन्ही देवांचं जन्मस्थान म्हणजेच तो श्री गणेश दाखवलेला आहे, तो श्री गणेश सांगितलेला आहे। ते तिन्ही देवाचे जन्मस्थान। मग तो कशा प्रकारे आहे तर त्याची ओळख करून देत असताना प्रणवाची ओळख या ठिकाणी दिलेली आहे। प्रणव ज्याला म्हणतात त्या प्रणवाची ओळख करून दिलेली आहे। काय? आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप। संपूर्ण जगाचा मायबाप तो गजानन आहे, तो देव आहे, तो ब्रह्मा आहे। पूर्वी सृष्टी नव्हती काही, अशा वेळेला जे ब्रह्मतत्व होतं, जे तत्व होतं, सृष्टी रचनेच्या पूर्वी ज्याने सृष्टी रचना केलेली आहे, सृष्टीची रचना केलेली आहे, तो गणेश अनेक रूपाने भरलेला आहे, अनेक ठिकाणी अनेक प्रकारे भरलेला आहे, अनेक ठिकाणी त्याचं आपल्याला दर्शन होत आहे। मग तो गणेश हा एक असं बघा ना, त्याचं स्तवन करत असताना असं म्हटलेलं आहे ओम नमो गणनायका सर्वसिद्धी फलदायका ज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा। अज्ञानाचं छेद करणारा तो गणेश, ते एक रूप त्याचं आहे। तुमच्या आमच्या शरीरामध्ये, तुमच्या आमच्या देहामध्ये जो तुम्हा आम्हाला सांभाळणारं जे तत्व आहे, निर्गुण रूप ज्याला आपण आत्मा म्हणतोय, तो एक गणेश आहे की नाही? आणि बुद्धीची देवता म्हणून त्या गणेशाला संबोधलेला आहे, बुद्धीची देवता म्हणून त्या गणेशाकडे बघितलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्या ठिकाणी
त्याची ओळख करून दिलेली आहे बुद्धीची देवता म्हणून. त्याची रूप जरी अनेक असली तरी तो एकच आहे. त्याचं अवतार कार्य जरी वेगवेगळं असलं तरी तो एकच आहे. त्याच्या अवताराचं कार्य कारण जरी वेगळं असलं तरी तो एकच आहे. आणि अवतार जरी वेगवेगळ्या प्रकारे घेतले असतील, वेगवेगळ्या रूपाने घेतले असतील, तरी तो गणेश मात्र एकच आहे. मग त्या गणेशाला अनेक वेळेला या ठिकाणी कार्यासाठी यावं लागतंय. जो निर्गुण आहे तुमच्या आमच्या अंतरामध्ये देहामध्ये राहून जो सेवा करतोय तोच गणेश अनेक रूपामध्ये अर्थातच सगुण रूप घेऊन भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी येत असतो तो गणेश. बरं का? जोपर्यंत तो आहे तोपर्यंत या सृष्टीला किंमत आहे. तोपर्यंत तो देव आहे, जोपर्यंत त्या देवाचं अस्तित्व आहे, जोपर्यंत त्या देवाचं सामर्थ्य आहे, तोपर्यंत त्या सृष्टीला किंमत आहे. जसं देहामध्ये आत्मा असेपर्यंत देहाला किंमत आहे. आत्मा गेल्यानंतर देहाला किंमत काय? शून्य. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. अर्थात आत्मा गेल्यानंतर देहाला किंमत शून्य आहे. मला सांगा, डेकोरेशनला महत्व आहे की त्या डेकोरेशन मध्ये स्थापना केलेल्या गणपतीला महत्व आहे? डेकोरेशनला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत तो मूर्ती रूपाने असलेला श्री गणेश त्या डेकोरेशन मध्ये विराजमान आहे. तोपर्यंत ती मूर्तीची स्थापना करण्याच्या आधी सुद्धा आपलं डेकोरेशन तयार असते, पण डेकोरेशनच्या दर्शनासाठी कोणी येत नाही. मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर सुद्धा 1-2 दिवस ते डेकोरेशन आपलं तसंच असतंय, पण मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतरही त्या डेकोरेशनचं दर्शन घेण्यासाठी कोणी येत नाही. अर्थात डेकोरेशनला किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्या गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान आहे तोपर्यंत. तसं देहामध्ये जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. तसंच संपूर्ण सृष्टीमध्ये जोपर्यंत देवाचं अस्तित्व आहे, कार्य करण्यासाठी त्या देवाचं सामर्थ्य आहे, जोपर्यंत तो भगवंत पृथ्वीला सामर्थ्य देतो, आकाशाला सामर्थ्य देतो, अपाला सामर्थ्य देतोय, तेजाला सामर्थ्य देतोय, वायूला सामर्थ्य देतोय, तोपर्यंत त्या श्री गणेशाच्या सामर्थ्याने ही पंचभूत कार्य करत असतात. ही पंचभूत कार्य करत असतात. आणि म्हणून त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून झालं पाहिजे, त्या गणेशाचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. तो अनेक रूपाने जरी असला, अनेक अवताराने जरी असला, तरी ते ब्रह्मतत्व एकच आहे, तो श्री गणेश एकच आहे. मग तो श्री गणेश म्हणजे कोण आहे त्याची ओळख करून देत असताना कुठेतरी जगद्गुरु तुकोबाच म्हणतात, गणराया लवकर येई भेटी सकलांची देई. तो हा गणाचा गणपती. तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नव्हे. बरं का? अनेक देवांचं स्वरूप जर आपण बघितलं, अनेक देवांचं रूप जर बघितलं, तर वेगवेगळं जरी असलं तरी ब्रह्मतत्व हे एकच आहे. तो श्री गणेश म्हणजे एकच आहे. त्याची अनेक रूप आहे. सृष्टीची निर्मिती करणारा तो गणेश आहे. प्रत्येक तत्व ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे तो गणेश आहे. त्याच्या पलीकडे जो पार्वतीच्या मलापासून निर्माण केलेला आहे तो गणेश आहे, ज्याचं मुंडक महादेवाने उडवलेलं आहे बघा, आणि हत्तीचं मुंडक त्याला लावलेलं आहे, म्हणून त्याला गजानन म्हटलं जातंय. गज आनन, आनन म्हणजे तोंड, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड ज्याला आहे तो गजानन. देवाधिकांपासून तर सगळ्या प्राण्या पक्ष्यांचं विघ्न दूर करणारा जो आहे त्याला विघ्नहर म्हणतात. निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्याला काय म्हणतात? विघ्नहर. गणेशाची अनेक नावं आहेत, पण मुख्य 12 नावं सांगितली जातात. सुमुखचे एकदंतचे कपिलोकचे करणकहा, लंबोदरचे विकटो विघ्ननाशो गणाधिपहा, धूम्रकेतू गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननहा. अशा प्रकारे 12 मुख्य नावं सांगितली जातात. जसं जसं कार्य तो करतोय ना, एकदंत, एकदात आहे म्हणून एकदंत, पोट मोठं आहे म्हणून लंबोदर, लंब उदर, पोट मोठं आहे म्हणून लंबोदर, हत्तीचं तोंड आहे म्हणून गजानन. अलग लक्षात. महादेवाने त्या गणपतीला सगळ्या गणांचा अधिपती केलेला आहे म्हणून गणपती. गणपती गणाधीश. 3 प्रकारचे गण आहेत, राक्षसगण, देवगण आणि मानवगण, मनुष्यगण. या तिन्ही गणांचा तो कोण आहे? गणाधीश आहे, अध्यक्ष आहे, पती आहे, म्हणून गणाधीश. अशी अनेक नावं आहेत त्याला.
गणपती आहे की नाही, विघ्नहर लंबोदर एकदंत. अगदी त्याच्याकडे बघितल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतंय बघा. जोपर्यंत गणपतीची मूर्ती आपल्या घरात आहे ना, मूर्ती रूपाने तो देव आपल्या घरात आहे, तोपर्यंत घरातलं वातावरण कसं असतंय, एकदम आनंदी आनंद शांत आहे की नाही. कुठल्याही प्रकारची धडपड नाही, धावपळ नाही, गोंधळ नाही, काही वाद नाही, विवाद नाही, काही नाही आहे की नाही. मग सांगा ना, तो मूर्ती रूपाने गणेश एक 4-5 दिवस 7 दिवस आपल्या घरात असल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण सगळं बदलून जाते की नाही, बदलते की नाही, पूर्ण बदलून जाते बघा. कुठल्याही प्रकारे काही वाद नाही, विवाद नाही, भांडण नाही, तंटा नाही, कुठल्याही प्रकारे काहीच नाही. अगदी सुखाने आनंदाने सगळे राहत असतात, नांदत असतात, मजा करत असतात, सगळे त्या या गणेशाच्या उत्सवाचा आनंद घेत असतात आहे की नाही. मग सांगा ना, एक 4-5 दिवस 7 दिवस 10 दिवस तो मूर्ती रूपाने गणपती आपल्या घरात असताना जर एवढा आनंद आपल्याला वाटतोय, तर तो गणेश निर्गुण रूपामध्ये आपल्या आतमध्ये आहे, आत्मा म्हणून आपली सेवा करतो, हे जर आपण अखंड स्मरणात ठेवलं तर माणसाला दुःख प्राप्त होईल का? कधी माणसाला दुःख प्राप्त होईल? अखंड आनंदी अनंत त्या माणसाकडे आनंदच पाहायला मिळेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. त्या गणेशाचे डोळे कसे आहेत? लहान आहेत ना. तोंड खूप मोठं आहे ना, तोंड एवढं मोठं आहे की खूप मोठं तोंड आहे, पण त्या तोंडाच्या आकारापेक्षा डोळ्याचे आकार कसे आहेत त्याचे? अगदी लहान आहे की नाही. मग कधीतरी आपण विचार केलाय का की गणेशाचे डोळे का लहान आहेत म्हणून? नाही विचार केला, कधी विचार केला नाही. सांगा, ज्या वेळेला आपल्या डोळ्यांना दिसत नाही अशी एखादी लहानशी वस्तू एखाद्या ठिकाणी जर पडली, हरवली, तर तिला शोधण्यासाठी आपण डोळे मोठे करतो की लहान करतो? मोठे डोळे करून आपल्याला ती वस्तू दिसत नाही, लहान करतो बरं का. डोळे असे लहान करतोय आपण, मोठे डोळे करून दिसेल का वस्तू? जेवढी सूक्ष्म वस्तू असेल ना, तेवढी सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण डोळे लहान करतो. खरं तर आपले सूक्ष्म ना सूक्ष्म विषय, आपले सूक्ष्म ना सूक्ष्म विषय, सूक्ष्म ना सूक्ष्म भाग कळावेत म्हणून त्या देवाची दृष्टी कशी आहे? डोळे कसे आहेत? लहान आहे की नाही. त्याच्यानंतर शूर्पकर्ण म्हणतात त्याला. शूर्पकर्ण म्हणजे शूर्प म्हणजे सूप, सुपासारखे कान असणारा आहे की नाही, सुपासारखे कान असणारा. सुपाचं काम काय आहे? चांगलं आपल्याकडे ओढायचं, बरोबर आहे की नाही, आणि वाईट पुढे ढकलायचं. सुपाचं काम काय आहे? बरोबर आहे ना आई? ज्या वेळेला आपण पाखडतोय ते सुपाने, त्यावेळेला काय होत आहे? चांगलं आपल्याकडे येत आहे आणि वाईट जे येते निघून जात आहे, बरोबर आहे की नाही, बाहेर पडत आहे. मग तसं कानाचं काम काय? आपल्या चांगलं घ्यायचं आहे, बाहेर टाकायचंय बाजूला. बाकीचं जे आहे, जे आपल्याला नको आहे ते बाहेर टाकायचं आहे की नाही. गणेशाचं पोट का मोठं आहे माहितीये का? अनंत माझ्या अपराध पोटी, अनंत माझ्या अपराध पोटी, नाणी मणी घालून सर्व पोटी. आपल्या सगळ्यांचे अपराध पोटात घालून घेण्यासाठी गणेशाचं पोट काय आहे की नाही, लांब आहे. अनेक प्रकारे स्तुती केलेली, अनेक प्रकारे स्तवन केलेलं त्याचं. त्याला विघ्नहर म्हटलेलं आहे. सगळ्यांचं विघ्न दूर करण्याचं काम तो श्री गणेश करतोय. आणि म्हणून पूजा कुठलीही जरी असली, कोणतीही जरी पूजा असली, तरी पहिलं प्रथम जे मान आहे, पहिली जी पूजा आहे ती कोणाची केली जाते? गणपतीची आहे की नाही. गणपतीची पूजा केली जाते. ते कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी जो गणेश आपल्याला सामर्थ्य देतोय ना, ते कार्य करण्याच्या आधी आपण पहिलं स्मरण करतोय, पहिलं नामस्मरण करतोय, पहिली पूजा करतोय. ती म्हणजे कोणाची? त्या श्री गणेशाची. अखंड त्या श्री गणेशाची पूजा करतोय आपण आहे की नाही. त्याचं वाहन काय आहे बरं? उंदीर, बरोबर ना. उंदीर वाहन आहे ना. तो उंदीर काय करतो बरं? गरीबाच्या घरामध्ये गेला तर तो काय करतो माहितीये का? गरीबाच्या घरात काही खायला नसतंय त्याला, बरोबर आहे. मग तो गरीबाचे पाय खातो. काय खातो? दुसरं काही नसते ना त्याला आहे की नाही. श्रीमंताच्या नोटा खातोय तो आहे की नाही. दुकानदाराचं धान्य खातोय तो, शेतकऱ्याचं धान्य खातोय आहे की नाही. तो उंदीर बघा कसा असतोय, सहजासहजी सापडतोय का तो आपल्याला? नाही सापडत आहे की नाही. पाय खाताना सुद्धा समजत नाही माणसाला. तो फुंक मारून मारून तो पाय आधी बधीर करतो आणि मग खायला सुरुवात करतो. सकाळी ज्या वेळेला आपण आंघोळीला जातो ना, त्यावेळेला गरम पाणी तिथे लागल्यानंतर मग आपल्याला समजते, अरे कधी पाय खाऊन गेला पत्ता पण लागला नाही आहे की नाही. ते उंदीर प्रत्येकाकडे आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वष्णा, आशा, ममता, तृष्णा, हे सगळे उंदीर आहेत.
त्याचे देवाने काय केले माहितीये का? वाहन केलंय. जे आपल्या डोक्यावर नाचतात ना, देवाने त्यांना वाहन केले. देव त्यांच्यावरती नाचतोय, त्यांच्या डोक्यावर नाचतोय. अर्थात आपल्याला सुद्धा त्यांच्यावरती नाचता आलं पाहिजे. समजतंय ना? आपल्याला सुद्धा त्यांच्या डोक्यावरती नाचता आलं पाहिजे, त्या विषयांच्या, त्या विकारांच्या, आहे की नाही? अर्थात देवाने त्याचं काय केलेलं आहे? वाहन केलेलं आहे. मूषक वाहन आहे. अशा प्रकारे तो श्री गणेश अखंड आणि अखंड प्रत्येकाच्या कार्यामध्ये निर्विघ्नपणे ते पार पाडण्यासाठी, तो कार्य पार पाडण्यासाठी धावून येत असतो. आणि म्हणून त्याला म्हटलं जातंय निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय म्हटलंय त्याला? ओम नमोची गणना आहे का? सर्व सिद्धी फळदायक आहे की नाही? सगळ्या प्रकारच्या सिद्धी, सगळ्या प्रकारची फलं त्याला भजल्यानंतर, त्याचं पूजन केल्यानंतर आपल्याला मिळत आहे. कारण रिद्धी सिद्धी आहे त्याच्या कोण आहेत? बायका आहेत. बरं का? शुभ लाभ आपण लिहितो की नाही? शुभ लाभ ही गणेशाची मुलं आहेत. आलं का लक्षात? शुभ लाभ ही गणेशाची मुलं आहेत. आणि म्हणून अज्ञान भ्रांती छेदका, अज्ञान आणि भ्रांतीचं छेदन जो करतोय ना, तो गणेश. मग त्याला आपण विनंती करायची, माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मधवाक शून्यास वधवावे, कृपा कटाक्ष करावे. खरं तर त्या गणेशाचं स्तवन करणे एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाहीये. सांगा ना, जो गणेश संपूर्ण विश्वाला सामर्थ्य देतोय, ज्या गणेशापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती आहे, जो पंचभूतांना सामर्थ्य देतोय, जो तुम्हा आम्हाला सामर्थ्य देतोय, त्या गणेशाचं स्तवन करणे एवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे का? नाही. पण त्या गणेशाचंच सामर्थ्य, त्या गणेशाकडेच आपण विनंती करायची, प्रार्थना करायची, देवा तू आम्हाला एवढं सामर्थ्य दे की तुझं स्तवन आम्हाला करता येईल, तुझं नामस्मरण आमच्याकडून घडेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गणेशाला आपण विनंती केली पाहिजे, आहे की नाही? तुमचं आमचं संकट तर दूर करतोच तो गणेश, पण देवादिकांवर आलेलं संकट सुद्धा त्या गणेशाने दूर केलंय. बरं का? देवादिकांवर आलेलं संकट सुद्धा त्या गणेशाने दूर केले. म्हणून आपण अखंड कोणाच्या संगतीला पाहिजे? गणपतीच्या संगतीला पाहिजे, देवाच्या संगतीला पाहिजे. आता सांगा, जो उंदीर इतरत्र जर असला तर त्याला मारलं जातंय, त्याचा काढा घेतला जातोय, त्याला पळवलं जातंय, त्याला हाकलून लावलं जातंय. बरोबर आहे की नाही? पण तोच उंदीर जर गणपतीच्या जोडीला असेल तर गणपतीच्या बरोबर आपण त्याला सुद्धा नमस्कार करतोय की नाही? त्या उंदराला सुद्धा नमस्कार करतोय की नाही? म्हणजे देवाचा जर संग झाला तर उंदीर सुद्धा पूजनीय होतो. बरोबर आहे? आता पोरं काय करतायत? विसर्जनाच्या वेळेला गणपती बाप्पा मोरया बोलतात की नाही, आणि उंदीर मामा की जय पण बोलून मोकळे होतात. म्हणजे त्या उंदराचा पण जय जयकार करतात. कारण तो कोणाच्या जोडीला आहे? देवाच्या जोडीला आहे, गणपती बाप्पाच्या जोडीला आहे की नाही? देवाचा संग जर झाला ना तर प्राणी पक्षी सुद्धा पूजनीय होतात, आहे की नाही? अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेला जी देवी आपल्या गावामध्ये बसते, आपल्या घरामध्ये बसते, सांगा ती देवी कशावर आरूढ झालेली असते? वाघावर. बरोबर आहे की नाही? तसा जर वाघ आपल्याला दिसला तर आपण घाबरतो की नाही? पण तोच देवी ज्या वाघावर आरूढ झालेली आहे ना, देवीच्या बरोबर त्या वाघाला सुद्धा आपण नमस्कार करतो की नाही? म्हणजे हिंस्र प्राणी सुद्धा वंदनीय होतात, पूजनीय होतात जर देवाचा संग झाला तर. आपला विषय असा आहे की आम्हाला जर देवाचा संग झाला तर आमच्याकडची जी हिंस्र वृत्ती आहे ना, ती बरोबर बाजूला होते, माणूस वंदनीय होतो, आहे की नाही? गरुडावर कोण आरूढ झालेले? श्री विष्णू, आहे की नाही? विष्णू गरुडावर आरूढ झालेले. पण श्री विष्णूला नमस्कार करता करता गरुडाला सुद्धा नमस्कार घडला जातो, आहे की नाही? सरस्वती देवी कशावर आरूढ झालेली आहे? मयुरावर, मोरावर, आहे की नाही? सरस्वतीला नमस्कार करता करता त्या मोराला सुद्धा नमस्कार घडला जातो. म्हणजे देवाचा संग झाला की मग काय होतंय? ज्याचा संग होतोय ना, ज्याला संग होतोय ना, तो सुद्धा पूजनीय होतोय की नाही? हे तर आपण प्राणी बघितलंय. पण एकीकडे जर बघितलं, संतांचा संग जर झाला तर माणसांचा उद्धार झालाय. बरं का? आपण ज्यांना आपण निर्जीव म्हणतो ना, अशा वस्तूंचा सुद्धा उद्धार झालाय. संतांचा संग झाला तर ज्यांना आपण निर्जीव म्हणतो अशा वस्तू सुद्धा, त्यांचा सुद्धा उद्धार झालाय. बरं का? कधीतरी आपण फिरायला जर गेलो ना तर पैठण, नेवासा आणि आपेगाव हे ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव. बरं का? निवृत्ती ज्ञानदेव सोपडा आणि मुक्ताबाई यांचं जन्मगाव कोणतं? आपेगाव. आणि त्याच्याच बाजूला आहे नेवासा, त्याच्याच बाजूला आहे पैठण. बरं का? नेवासाला जर कधी गेला तर तुम्हाला खांबाचं मंदिर पाहायला मिळतंय. खांबाचं, समजतंय ना? खांबाने बांधलेलं नाही, खांबाचं मंदिर. का माहितीये का? ज्या खांबाला ज्ञानेश्वर माऊलींनी टेकून आणि ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या खांबाचा आधार घेऊन, समजतंय ना?
त्या खांबाचं सुद्धा मंदिर आहे. म्हणजे संतांचा संघ जर झाला तर खांबाचं सुद्धा मंदिर होत आहे. बरं का? तुम्ही देऊला कधी जर गेलात ना तर देऊला एक शिळा मंदिर आहे. बघितलंय आपण? शिळा मंदिर. देऊला जर कधी गेलात तर बघा, शिळा मंदिर आहे. दगडाची मंदिर आम्ही, दगडाने बांधलेली मंदिर आम्ही अनेक बघितलात, पण दगडाचं मंदिर आम्हाला फक्त देऊला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांचा संघ झाला ना, ज्या शिळेला, त्या शिळेचं मंदिर आम्हाला देऊला पाहायला मिळत आहे. आहे की नाही? ज्या वेळेला तिकडनं मौली ज्ञानोबा बरं का आळंदीला येत होते, त्यावेळेला त्या ज्या रेड्याच्या मुखातून वेद गाऊन घेतले की नाही, पैठण क्षेत्री रेड्याच्या मुखातून ज्या वेळेला वेद गाऊन घेतले, त्या रेड्याला बरोबर आणता 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 काय झालं माहितीये का? तो थकलेला, वृद्ध होता, क्षीण झालेला होता. आपेगाव येथे त्याचा मृत्यू झाला. सॉरी, आपेगाव नाही, आळे फाटा येथे त्याचा मृत्यू झाला. आळा फाटा आहे ना, आळे फाटा तिथे रेड्याचा. सांगू का? माऊली ज्ञानोबांचा संघ झाला म्हणून आज रेड्याची सुद्धा समाधी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. ज्या रेड्याला माऊलीचा संघ झाला त्या रेड्याची समाधी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. हजारो माणसं त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असतात. मग सांगा ना, देवाचा संघ झाल्यानंतर उद्धार होतो, संतांचा संघ झाल्यानंतर उद्धार होतो. मग आम्ही अखंड कोणाच्या संगतीला राहायला पाहिजे? देवाच्या संगतीला राहायला पाहिजे, संतांच्या संगतीला राहायला पाहिजे. जर देवाचा संघ आम्हाला अखंड झाला, संतांचा संघ जर आम्हाला अखंड झाला, तर निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे आम्ही सुद्धा पूजनीय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अखंड आणि अखंड आम्ही कोणाच्या संगतीला पाहिजे? देवाच्या संगतीला पाहिजे. त्या श्री गणेशाच्या संगतीला पाहिजे. त्या श्री गणेशाकडे किती सामर्थ्य आहे. देवाधिकांवर आलेलं संकट सुद्धा त्यांनी दूर केलेलं आहे. काय झालं माहितीये का? रावण आहे ना, रावणाची आई मातीच्या लिंगाची पूजा करत होती. लिंग जे असतंय की नाही, महादेवाचं लिंग आपण म्हणतो की नाही, ती काय करत होती माहितीये का? मातीचं लिंग घेतलेलं आणि मातीच्या लिंगाची पूजा करत होती. हे पाहिलं कोणी? रावणाने. बरं का? कोणी बघितलं? रावणाने. रावण माहितीये तुम्हाला? माहितीये? त्याची लंका कसली होती? सोन्याची लंका होती. आहे की नाही? सोन्याची लंका होती ना त्याची. बरोबर आहे की नाही? खूप मोठा होतो. त्याला डोकी किती होती? त्याला 10 डोकी होती. दशानन म्हणतात त्याला. दशानन 10 डोकी होती. भरपूर सामर्थ्य होतं त्याच्याकडे, भरपूर बळ होतं त्याच्याकडे, भरपूर बळ होतं. आणि मग काय झालं माहितीये का? तो रावण ज्या वेळेला आईने मातीच्या लिंगाची पूजा करताना बघितलं ना, त्यावेळेला रावण काय बोलला माहितीये का? अगं आई, दशग्रंथी ब्राह्मणाची आई आहेस तू आणि तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस? जरा थांब, मी कैलासा सकट महादेवाला घेऊन येतोय. काय म्हणाला तो? मी कैलासा सकट महादेवाला घेऊन येतोय. आणि तो रावण गेला तिकडे कैलास पर्वत उचलायला, त्याने हात घातला. बरं का? जसा हात घातला ना, तसा सगळा धरणीकंप व्हायला लागला. अशी धरती कापायला लागली, हलायला लागली. ब्रह्मदेव विचार करायला लागला, मी काहीही करत नाही तरी धरती हलते. विष्णुदेव म्हणायला लागले, मीही काही करत नाही तरी धरती हलते. सगळ्या देवांची पळापळ झाली. काय झालंय, काय चाललंय, काय काही कळायला मार्ग नाही. मग इकडे पार्वती माता महादेवाला म्हणतात, का हो तुम्ही पण काही करत नाही तरी सुद्धा धरती कंप होतो कसा काय? धरती हलते कशी काय? त्यावेळेला महादेव काय म्हणतात माहितीये का? माझा एक भक्त आहे, तो खेळतोय, त्याला खेळू दे, काय खेळायचं ते. कोण म्हणतात? महादेव. त्याला पार्वतीला काय म्हणतात? माझा एक भक्त आहे, त्याला काय खेळायचं ते खेळू दे, खेळतोय ना तो खेळू दे. बराच वेळ झाल्यानंतर हा थांबत नाही म्हणून काय केलं माहितीये का? महादेवाने आपला एक पाय कैलासावर ठेवला. एक पाय कैलासावर ठेवल्याबरोबर त्या कैलास पर्वताच्या खाली तो रावण काय झाला? दडपला गेला, दाबला गेला. तिथून सुटका व्हावी म्हणून त्याने काय केलं माहितीये का? त्या देवाचं स्तवन केलं, महादेवाचं स्तवन केलं. अलग लक्षात. राग आळवले त्याने, खूप गायन केलं चांगल्या प्रकारे. ते गायन करत असताना असा उल्लेख आहे की आंतड्याचा तुंतुन आणि शिराचा तंबोरा केला त्याने, असं म्हणतात त्या ठिकाणी ते गायन करताना. आणि मग त्याची ती भक्ती पाहून, त्याचं ते स्तवन पाहून, त्याचं ते नामस्मरण पाहून महादेव प्रसन्न झाले. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोण? महादेव. आहे की नाही? सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे महादेव. आणि मग महादेव प्रसन्न झाले. आलं का लक्षात? महादेव प्रसन्न झाल्यानंतर महादेव म्हणतात, अरे वत्सा, तुझे भजन केलं, तुझे स्तवन केलं, तुझे नामस्मरण केलं ना, खूप आवडलं मला, मी प्रसन्न झालो तुझ्यावर. तुला काय मागायचं ते माग. आलं का लक्षात? आणि मग मागायचं ते माग म्हटल्यानंतर याने आत्मलिंग मागून घेतलं.
महादेवाने आत्मलिंग दिल्यानंतर महादेव म्हणतात, हे लिंग नेऊन स्थापन कर, काही काळ त्याची पूजा कर. काहीतरी कालावधी सांगितला, एवढी पूजा जर तू केली तर सगळ्या देवांचा देव होशील तू. काय सांगितलं? सगळ्या देवांचा देव होशील तू. सगळं काही सामर्थ्य कोणाकडे असेल? तुझ्याकडे असेल. तू जे करशील ते सगळी सूत्र तुझ्या जवळ येतील. बरं का? आता हे सगळं ऐकलं कोणी? नारदाने. आत्मलिंग घेऊन निघाला तो रावण, पण नारदाने सगळ्या देवांना सांगितलं की अरे असं असं झालंय, महादेवाने रावणाला आत्मलिंग दिलं आणि त्याची जर स्थापना केली, पूजा केली, ते जर शक्य झालं तर आपल्याला सगळ्यांना कोणाची पूजा करायला लागेल? रावणाची पूजा करायला लागेल. बरं का? ते जर शक्य झालं असतं तर आज पण आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये तोच असता, कारण सगळी सूत्र त्याच्याजवळ असते. बरं का? मग त्यावेळेला देवांची धावपळ चालू झाली. आता काय करायचं? आत्मलिंग तर घेतलं पाहिजे. महादेवाने काय सांगितलं होतं? कुठे ठेवू नको. रस्त्यात कुठे जर ठेवशील तर तिथेच त्याचं सामर्थ्य निघून जाईल, तिथेच त्याचं सामर्थ्य राहील. म्हणून तू कुठेही ठेवू नकोस. अलग लक्षात. हे नारदाने ऐकलेलं. मग नारदाने त्या सगळ्या देवांना सांगितलं. एक मात्र निश्चित आहे म्हणे, त्याला कुठे ठेवायला नाही सांगितलं, तो कुठे कसा ठेवील यासाठी प्रयत्न करा. मग सगळ्या देवांची धावपळ चालू झाली. ब्रह्मदेव विष्णुदेवाकडे गेले, विष्णुदेव इतर देवांनाही म्हणायला लागले, इंद्रदेवाची धावपळ चालू झाली, सगळे देव धावपळ करायला लागले. आता आपल्या ह्या संकटातून आपल्याला सोडविल कोण? सगळे देव विचार करायला लागले, एवढं मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे. अलग लक्षात. मग या संकटातून आपल्याला सोडविल कोण? म्हणून मग काय केलं? त्यांना गणेशाची आठवण झाली. कोणाची? गणपतीची आठवण झाली, गजाननाची आठवण झाली, गणेशाची आठवण झाली. अरे म्हणे सगळ्यांना सगळ्या संकटातून सोडवणारा देव एकच आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि सगळे देव गणेशाकडे गेले, हात जोडले, विनंती केली. म्हणे आता तूच आम्हाला सोडवणार आहेस देवा. बाप्पा, या विघ्नातून आता तूच मला आम्हाला सोडवायचं आहे. आणि मग काय झालं? गणेशाने सांगितलं ठीक आहे ना, सोडवण नाही, त्यात काय एवढा विशेष आहे, फक्त मला थोडेसे चणे गुळ द्या, खोबरं द्या, मी खात खात जातो. ज्या वाटेमध्ये तो रावण येणार त्या वाटेमध्ये उभे राहिले. रावण येत होता, संध्येची वेळ झाली होती. रावणाला कोणतरी ते लिंग सांभाळण्यासाठी हवं होतं. कोणावर विश्वास ठेवणार, कोणावर सांगणार, कोणाला सांगणार? तेवढ्यात हे लहान बाळ गणेश म्हटल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष गेलं, रावणाचं लक्ष गेलं. आणि लक्ष गेल्यानंतर रावण जवळ आला, विचारायला लागला कोण तो? म्हणे मी गणेश. कोणाचा मुलगा? म्हणे महादेवाचा. आणि मग रावण बोलायला सुरुवात केली. बरं अरे काय आहे त्याच्याजवळ? म्हणे तो स्मशानात राहतो, रुंडमाळा धारण करतो, अख्ख्या अंगाला भस्म लावतो. काय त्याच्याजवळ? तुला काय मिळणार आहे? चल माझ्या बरोबर, तुला पाहिजे ते सगळं काही देतोय. कोण बोलतोय? रावण. बरं का? रावण म्हणतोय चल मी तुला सगळं काही देतोय. आता रावणाकडे सगळं काही होतं, माहितीये तुम्हाला ना. त्याची लंका कसली होती? सोन्याची. बरोबर आहे की नाही? आपल्या माहितीसाठी सांगतो, ती लंका त्याची नव्हती, महादेवाचीच होती. आलं लक्षात? कोणाची होती? महादेवाची. कशी होती ते पण सांगतो. काय झालं माहितीये का? आता महादेव म्हटल्यानंतर स्मशानवासी, राहायचं घर कुठलं त्याचं? स्मशान. कैलास पर्वतावर राहणार. अलग लक्षात. आता कुठलीही बाई जरी झाली तरी प्रत्येक बाईला वाटतंय आपल्याला चार भिंती व्यवस्थित असाव्यात. वाटतंय की नाही? आपल्याला जरा चांगली साडी घातली पाहिजे, कोणाच्याकडे तरी आपण जर दर्शनाला वगैरे जायचं असेल तर जरा गळ्यामध्ये वगैरे व्यवस्थित पाहिजे. प्रत्येक बाईला वाटतंय. बरोबर आहे की नाही? मग पार्वतीला का वाटू नये सांगा की आपल्याला चांगलं घर पाहिजे म्हणून? प्रत्येक बाईला जर वाटतंय तर पार्वतीला पण वाटायला पाहिजे ना. मग पार्वती माता प्रत्येक वेळेला महादेवाला सांगायचे आपल्याला चांगलं घर पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. बरं का? महादेव काही मनावर घेत नव्हते. महादेव काही मनावर घेत नव्हते. पण काय झालं माहितीये का? महादेवाचं आणि पार्वतीचं संभाषण ऐकलं कोणी? कुबेराने. कुबेर म्हणजे माहितीये का? सगळं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे की ना, कुबेर. पक्का पैसा अडका असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कुबेर म्हणतो ना, ऐक. तसा तो कुबेर. मग त्या कुबेराने ऐकल्यानंतर कुबेराने विचार केला की आपल्याला जर काहीतरी भेट द्यायची आली महादेवांना,
आणि तो योग जर आला तर आपल्यासारखा भाग्यवान कोण आहे? कोण विचार करतोय? कुबेर. काय विचार करतोय? की महादेवांना जर काहीतरी भेट द्यायची आपल्याकडून जर आली तर आपल्यासारखा भाग्यवान तरी कोण आहे, असा कुबेर विचार करतोय बरं का. आणि मग कुबेराने काय केलं माहितीये का? एक मस्तकी आता काय झालं, मस्तकी नगरी कुबेराने तयार केली बरं का. आणि नगरी तयार केली, सोन्याची नगरी. आणि मग ती तयार केल्यानंतर मग ती महादेवांना भेट दिली बरं का. महादेवांना जेव्हा कळलं की आता नगरी आपल्याला आहे, आता मस्तकी सोन्याचं घर आहे की नाही, आता कोणी जरी झालं तरी नवीन घरात जायचं म्हणजे पहिले विचार काय करतो? पूजा केली पाहिजे, आहे की नाही? केली पाहिजे ना. नवीन घरात जायचं म्हणजे पूजा केली पाहिजे. मग आता पूजा करायची म्हटल्यानंतर एवढं मोठं जर सगळं हे आहे, काय आहे, एवढी मोठी जर नगरी आहे, एवढी मोठं जर महाल बांधला, एवढं मोठं जर नाही का सोन्याची लंका जर बांधले, सोन्याचं घर जर एवढं मोठं बांधलंय, तर मग त्या ठिकाणी ब्राह्मण पण तसंच पाहिजे ना, भट पण तसंच पाहिजे ना, पूजा करणारा, आहे की नाही? मग त्यावेळेला सगळ्यात मोठा ब्राह्मण कोण होता माहिती आहे का? रावण. आलं का लक्षात? सगळ्यात मोठा म्हणजे अगदी त्याला सगळं चारही वेद मुखोद्गत होते त्याच्या, अशा प्रकारे तो ब्राह्मण बरं का. आणि मग त्याला आमंत्रित केलं. आता आमंत्रित केल्यानंतर पूजेला सुरुवात झाली. पूजेला सुरुवात झाल्यानंतर त्याने बाहेरूनच बघितलं, अरे बापरे, एवढी मोठी सोन्याची नगरी आहे, सोन्याचं घर आहे की नाही. रावणाचे डोळे फिरले बघितल्याबरोबर सगळं, नाही. आतमध्ये घरात प्रवेश केल्याबरोबर पाहतोय ते काय लादी काय, टायलेस काय, किचन काय, आणि काय 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 त्याला सगळं आवडलं ते बरं का. आवडल्यानंतर मग तो काय करायला लागला, ते सगळं कल्पना करायला लागला, विचार करायला लागला, आहे की नाही. सगळं सोन्याचं आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. त्याचं पूजेमध्ये लक्ष कमी. आलं का लक्षात? पण इकडं लक्ष, घराकडे लक्ष जास्त त्याचं. आलं का लक्षात? भलताच विचार त्याच्या मनामध्ये आला. मग आता असा विचार आल्यानंतर पूजा वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर महादेव म्हणतात, अरे रावणा, मस्त पूजा केली रे, तू मला आवडली, प्रसन्न झालो मी तुला बरं का. अगदी अगदी खुश झालो मी, प्रसन्न झालो. माग तुला काय मागायचं ते. महादेवाचं हेच बोलणं फक्त ऐकलं, माग तुला काय मागायचं ते. हीच संधी साधली. आणि रावण बोलतोय, ज्याचा गृहप्रवेश केलाय ना, ज्याची वास्तुशांती तुम्ही केली ना, तो घरच मला द्या. आलं का लक्षात? काय मागितलं? ज्याची वास्तुशांती केली ना, तो घरच मला द्या. आणि त्याच ठिकाणी लगेच पाणी सोडलं कोणी? महादेवाने. घे बाबा, हरकत नाही. म्हणून त्याला भोळाशंकर म्हणतात. काय म्हणतात? भोळाशंकर. आता तुम्ही सांगा, ज्या वेळेला महादेवाने पाणी सोडलं आणि ती सोन्याची लंका कोणाला देऊन टाकली? सोन्याची नगरी रावणाला देऊन टाकली. पार्वती काय बोलली असं? हा, पार्वतीचा मन खालतीवरती झाला. ती बोलायला या बुवाचा असाच. आलं का लक्षात? आलं का लक्षात? काय बोलायला लागली पार्वती? या बुवाचा असाच, याचा काही सांगू शकत नाही. चला, आपला जे आहे त्या बरं आहे, आपला स्मशान आणि आपला काय कैलास बरं का, कैलासावर चला. मग आपला जे आहे त्या बरं आहे बोलते. आता झाला विषय काय, लंका कोणाची होती? पहिले कोणाची होती? महादेवाची. भेटली कोणाला? रावणाला. आता रावण बोलतोय गणेशाला, काय बोलतोय? त्या तुझ्या बाबाकडे काय आहे? सगळे अंगाला बोलतो काय लावलंय त्यांनी? राखाडी लावले, भस्म लावलाय, गल्यामध्ये रुंड माळा आहेत त्याच्या, स्मशानात राहतोय तो, तुला काय देत असेल तो? कोण बोलतो? रावण बरं का. तो गणपती बोलतोय. गजानन म्हणतात, गणपती बाप्पा म्हणतात, काय म्हणतात माहितीये का दादा? माझा बाप असेल तसा असेल. आता त्यांना पण माहितीये तू श्रीमंत झालाय कोणामुळे? त्याच्या बापामुळं. आलं का लक्षात? पण तो त्याला शिकवतो. आलं का लक्षात? पण तरी सुद्धा गणपती बाप्पा काय म्हणतात माहितीये का? त्यांना जे काम करायचं आहे ते महत्वाचं आहे. आलं का लक्षात? काय म्हणतात? बाबा, माझे बाबा असतील तसे असतील, तुझं काय काम आहे ते सांग, नाही तर मी चाललो. तेवढ्यात तो बोलतो, नको नको थांब जरा, बोलतो माझं हे जे लिंग आहे ते सांभाळ, जे आत्मलिंग आहे ते सांभाळ. तेवढ्यात श्री गणेश म्हणतात, मी लहान आहे, मला ताकद कमी आहे. अरे म्हणे, मी येईपर्यंत फक्त सांभाळ बरं का. मी आलो, मी आता लगेच जातोय आणि लगेच येतोय. तेवढ्यात गणपती बाप्पा काय बोलतात माहितीये का? 3 वेळा हाक मारीन. काय म्हणतात? 3 वेळा हाक मारीन, जर आला तर ठीक, नाही आला तर मग खाली ठेवीन. मग तेवढ्यात रावण बोलतो, चालेल, 3 वेळा हाक मारेपर्यंत मी इथे पोहोचेन. आलं का लक्षात? रावण गेला तिकडे, रममाण झाला मस्त की.
थोडा वेळ निघून गेला, गणपती बाप्पाने एक हाक मारली, दुसरी हाक मारली आणि लगेच त्याला साध्य करायचं होतं ना गणपती बाप्पाला, ते अलग लक्षात. तिसरी हाक मारली आणि लिंग तिथं ठेवलं. ठेवल्याबरोबर जसं रावणाला कळलं की लिंग खाली ठेवलं, तसा रावण धावपळ करत त्या ठिकाणी आला आणि आपलं अख्खं बळ लावून, बरं का, जेवढी ताकद त्याला होती ना तेवढी ताकद लावून तो लिंग उपटायला लागला. आपलं बळ, रावणाला काय म्हणतात, महाबळ, म्हणून त्याचं नाव ठेवलंय महाबळेश्वर. महाबळेश्वरला कधी गेलात? तिथे नाव काय ठेवलंय, महाबळेश्वर. महाबळ लावलं कोणी, रावणाने. आणि महाबळ लावल्यानंतर ते लिंग उपटायला गेल्यानंतर त्या लिंगाला आकाराला गायीच्या कानाचा, म्हणून त्याला म्हणतात गोकर्ण. काय म्हणतात? गोकर्ण महाबळेश्वर असं म्हणतात त्याला. गायीच्या कानाचा आकार आला तिथे, अलग लक्षात. पण सांगू का, ज्या वेळेला गणपतीने ते लिंग खाली ठेवलं ना, तसं लगेच तिकडे देवांनी बेंडबाजा वाजवायला सुरुवात केली, लगेच टाशा बिशा वाजवायला सुरुवात केली, फटाक्या फोडल्या, अलग लक्षात. त्यावेळेला होते का नाही माहित नाही, पण तो आनंद उत्सव साजरा केला त्यांनी. काय आनंद उत्सव साजरा केला? पुष्पवृष्टी केली, त्या ठिकाणी फुलांची वृष्टी केली, अलग लक्षात. आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरलं, सगळे देव आनंदी झाले. का? सगळ्या देवांचं दुःखाचं निवारण श्री गणेशाने केलं. सगळ्या देवांवर आलेलं संकट आणि त्या संकटाचं निवारण कोणी केलं? श्री गणेशाने केलं. मग सांगा ना, जो देवादिकांचं सुद्धा संकट दूर करतोय, तो तुमचं आमचं संकट दूर करेल की नाही? करेल ना. फक्त आपण काय केलं पाहिजे? त्याचं अखंड स्तवन केलं पाहिजे, अखंड स्तवन केलं पाहिजे. आणि म्हणून तो गणपती आहे कसा, तो श्री गणेश आहे कसा, याची ओळख करून देत असताना इथे माऊली काय म्हणतात माहितीये का? ओम नमोजी आध्या. आध्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा, सर्वांच्या आधीचा, सगळ्या देवांच्या आधीचा तो श्री गणेश, म्हणून आधिमान त्याला आहे. पूजेचा आधिमान कोणाला आहे? त्या श्री गणेशाला आहे. कारण सगळ्या देवांच्या आधीचा आहे तो. सगळ्यांची निर्मिती त्याच्यापासून झालेली आहे. सगळ्यांचा उत्पत्ती करता तो आहे, सगळ्यांचा प्रतिपालन करता तो आहे, सगळ्यांना सांभाळणारा तो श्री गणेश आहे की नाही? म्हणून ओम नमोची आध्या. आता सर्वत्र जे ब्रह्म भरलेलं आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी, ते सगळे सर्वत्र भरून राहिलेलं आहे, अलग लक्षात. त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे याची जाणीव झाली ना की मनुष्य त्याला प्रत्येक ठिकाणी पाहत असतो, अलग लक्षात. म्हणून नाथ महाराजांनी, एकनाथ महाराजांनी काशीशी आणलेली गंगा कोणाला पाजली? गाढवाला पाजली, बरोबर आहे की नाही? त्या गाढवाला पाजली म्हणजे गाढवाच्या ठिकाणी गाढव नाही बघितलं त्यांनी, त्या ठिकाणी सुद्धा कोण बघितला? देव बघितला, बरोबर आहे की नाही? श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 खाणी देवाने निर्माण केलेले आहेत. घामापासून निर्माण होणारे, अंड्यातून जन्माला येणारे, डायरेक्ट जन्माला येणारे आणि बीजातून जन्माला येणारे, उद्बीज. 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार ह्या 4 कांडीपासून आहे. सर्वत्र तो आहे, समजतंय ना? सगळ्यांमध्ये तो आहे, सर्वत्र तो आहे. ही प्रचिती ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये येते त्यावेळेला तो मनुष्य प्रत्येक ठिकाणी देवाला पाहत असतो, प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन घेत असतो. म्हणून नामदेव महाराज सुद्धा तुपाची वाटी घेऊन धावले. कोणाच्या मागे? कुत्र्याच्या मागे, आहे की नाही? पोळी पळवल्यानंतर ते बोलले ना, बाबा घास लागेल तुला, अलग लक्षात. तूप घे, तूप लावून खा. अर्थात आपण नाही कुत्र्याच्या मागे तूप लावून गेलो तरी चालेल, आपण नाही गाढवाला पाणी पाजलं तरी चालेल, म्हणजे अगदी पाजायलाच पाहिजे. प्राणी मात्रांवर आपण प्रेम करायलाच पाहिजे, दया करायलाच पाहिजे. पण ह्या प्राण्या मात्रांवर प्रेम करण्याच्या आधी सुरुवात माणसापासून केली पाहिजे, अलग लक्षात. प्राण्या मात्रांवर तर आपण प्रेम केलंच पाहिजे, अलग लक्षात. पण प्राण्या मात्रांवर प्रेम करण्याच्या आधी सुरुवात कुठून केली पाहिजे? आपण माणसापासून केली पाहिजे. आज लोक काय करतात माहितीये का? घरात कुत्री पाळतात आणि आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात, बरोबर आहे? मग सांगा, अशा प्रकारे प्राण्यांवर प्रेम करून चालेल का? अशा प्रकारे प्राण्यांवर प्रेम करून चालेल का? लोकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळतात लोक. काय माणसाला हौस येते, काय आवड येते काय माहिती, काय काय पाळतात. पाळू दे, हरकत नाही. प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे, निश्चित त्यांना जीव लावला पाहिजे. पण ती सुरुवात आपण पहिले कोणापासून केली पाहिजे? माणसापासून केली पाहिजे. आम्हाला माणसात जर देव दिसत नसेल आणि प्राण्यात जर आम्ही देव पाहत असू तर ते चुकीचं आहे ना. सुरुवात माणसापासून केली पाहिजे, बरोबर आहे की नाही?
मग ज्या वेळेला आम्हाला प्रत्येकाच्या आतमध्ये तो श्री गणेश आहे, जो माझ्यात येतो तुमच्यात येतो, तुमच्यात येतो माझ्यात आहे, ही प्रचिती ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही कोणाचा द्वेष करू का, मत्सर करू, कोणाचा तिरस्कार करू आम्ही कोणाचा नाही. तुम्ही सांगा ना, आपल्या उशीरमध्ये असलेला गणपती, कल्याणमध्ये असलेला गणपती आणि मुंबईमध्ये असलेला गणपती याच्यामध्ये फरक आहे का? नक्की नक्की ना. मग तरी सुद्धा आम्ही मुंबईला पाहायला जातो. काय पाहायला जातो? गणपती का डेकोरेशन? डेकोरेशन. बरोबर आहे की ना. तुमच्या घरातला गणपती काय आणि माझ्या घरातला गणपती काय? भले माझ्या घरात छोटा असेल 1 फुटाचा, तुमच्या घरामध्ये 3 फुटाचा असेल, पण गणपती एकच आहे ना. फक्त कॉम्पिटिशन, स्पर्धा कोणाकडे आली? आपल्याकडे. त्यांचा 2 फुटाचा, आमचा 3 फुटाचा पाहिजे, त्यांचा 3 फुटाचा, आमचा 4 फुटाचा पाहिजे. त्यांचं असं डेकोरेशन आहे, त्याच्यापेक्षा वेगळा डेकोरेशन आमच्याकडे पाहिजे. बरं का. मी म्हणेन डेकोरेशन गणपतीपेक्षा चांगला नको. समजतंय ना. आलेल्या माणसाची नजर आधी मूर्तीकडे गेली पाहिजे, मग डेकोरेशनकडे गेली पाहिजे. बरोबर आहे का. आम्ही काय करतोय? डेकोरेशन असं करतोय की आलेल्या माणसाची पहिली नजर कुठे जाते? मग सांगा मला, डेकोरेशन चांगलं आहे, डेकोरेशन श्रेष्ठ आहे का मूर्ती श्रेष्ठ आहे, गणपती बाप्पा श्रेष्ठ आहे? आम्ही महत्व कोणाला देतो? इथे सुद्धा अंतरात्मा श्रेष्ठ आहे का आमचा देह श्रेष्ठ आहे? देहाचा विचार करावा का अंतरात्म्याचा विचार करावा? अंतरात्म्याला जे आवडेल ती कर्म करावीत की देहाला आवडतील ती कर्म करावीत? याला किंमत कुठपर्यंत? ह्या डेकोरेशन मध्ये जोपर्यंत देव आहे तोपर्यंत ना. एकदा देव निघून गेल्यानंतर डेकोरेशनला किंमत काय आहे? उद्या देवाचं विसर्जन झाल्यानंतर तो डेकोरेशन कुठे असणार आहे? कोणी विसर्जन करून टाकतंय, कोण कुठेतरी निर्माल्य म्हणून हे करतंय. बरोबर आहे की नाही. चांगलं असेल तर मग ते व्यवस्थित हे करून बांधून वगैरे ठेवून माळ्यावर, ते पण वर्षभर धूळ खात असते ते, आहे की नाही. पुढच्या गणपतीलाच निघतंय ते. बरोबर आहे की नाही. ते तरी ठेवता येईल, हे ठेवता येईल. अंतरात्मा गेल्यावर हे ठेवता येईल. आमची आजी खूप चांगली होती, आमची आई खूप चांगली होती, राहू द्या 4-5 वर्ष जरा, आता आम्ही रोज बघू, दर्शन घेऊ. काय 4-5 तास पुढे झाले ना झाले ते लगेच गावातलेच म्हणतात चला आता डेकोरेशन उचला, बस झालं. देव गेला तर काय करायचंय? आई खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे की नाही. मग डेकोरेशनला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत, ती मूर्ती आहे तोपर्यंत. एकदा तो निघून गेला की याला किंमत काय आहे? शून्य आहे. म्हणून आम्ही अधिक आमचा विचार करण्यापेक्षा, आमच्या देहाचा विचार करण्यापेक्षा, वरच्या अंगाचा विचार करण्यापेक्षा, बाह्यांगाचा विचार करण्यापेक्षा आपण काय केला पाहिजे? अंतरंगाचा विचार अधिक केला पाहिजे. बरोबर आहे की नाही. अंतरंगाचा विचार अधिक केला पाहिजे. आणि अंतरंगाचा विचार जर केला तर निश्चित आम्ही प्रत्येक ठिकाणी कोणाचं दर्शन घेऊ? त्या गणपतीचं दर्शन घेऊ, त्या गणरायाचं दर्शन घेऊ. अखंड आम्हाला त्या गणरायाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो सगळ्यांच्या आधीच आहे. बरं का. मग तो भेद आपल्याकडे नको. त्यांचा अमुक आहे, यांचा अमुक आहे की नाही. सर्वत्र जर पाहायला गेला तर गणपती बाप्पा हा एकच आहे. फक्त भेद जो आहे तो आमच्या दृष्टीमध्ये आहे, डोळ्यामध्ये आहे की नाही. आपण चांबड्याच्या डोळ्याने जोपर्यंत त्या देवाला पाहतो ना तोपर्यंत तो देव मुख्य आपल्याला कळणार नाही. कळेल? नाही कळणार ना. चांबड्याच्या डोळ्याने जोपर्यंत पाहतो तोपर्यंत कळेल का? नाही कळणार. आता गणेश कारखाना आहे गणपती बनवायचा. कोणाकोणाच्या काय काय मागण्या असतात ते त्याचं त्यालाच माहिती. आलं का लक्षात? आयत्या वेळेला पण काय बोलतात, ह्यो धोतर नको तो पाहिजे, हा फेटा नको तो पाहिजे. आलं का लक्षात? हे गळ्यातलं बरोबर वाटत नाही, ते मूर्तीची नजर बरोबर वाटत नाही, ती सोंड बरोबर वाटत नाही. एकदा आणून स्थापना केली, हार गळ्यात गेले का काय दिसतंय? फेटा कुठे ना, ते धोतर कुठे आणि ते काय कुठे. बरोबर आहे की नाही. पण मनुष्य पॉलिसी किती करतोय? नजर नाही बरोबर, ती सोंड नाही बरोबर. मी म्हणू का, ती मूर्ती जशी असेल तशी असेल, त्या मूर्तीची पूजा करा. फक्त आपल्या सोंडी व्यवस्थित ठेवा, आपल्या नजरा फक्त व्यवस्थित ठेवा. आपली नजर जर व्यवस्थित असेल ना तर सर्वत्र त्या देवाचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. होईल की नाही? निश्चित. मग त्या गणपतीची कृपा आपल्यावर व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आधी आपण काय केलं पाहिजे? त्या गणेशाचं स्तवन केलं पाहिजे. आणि मी या गणेशने या ठिकाणी प्रवचन आयोजित केलं, मी त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण का माहितीये का, माझं प्रवचन आयोजित केलं म्हणून नाही, पण गणपतीच्या पुढे, त्या बाप्पाच्या पुढे त्या देवाचं स्तवन झालं पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. कारण देव कशाचं भुकेलेला आहे? तुमचा भाव जो आहे ना, भाव. कोण इथे बोलला पोराच्या तोंडातल्या कोणत्या तरी पत्त्याचा भुकेलेला आहे म्हणून? नाही ना. कोण बोलला रे पत्त्याचा भुकेलेला आहे म्हणून? देव पत्त्याचा नाही, देव भावाचा भुकेला.
बरं का? कोण नाही बोललं? नाही. देव भावाचा भुकेला, म्हणजे देवाच्या पुढे आपण काय केलं पाहिजे? देवाचं स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? नको ते कार्य करण्यापेक्षा तुम्ही ग्रंथ वाचा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही हरिपाठ करा. आलं का लक्षात? काहीच नसेल ना, अगदी कमी माणसं असतील, घरातलीच माणसं असतील, एखादा ग्रंथ वाचत राहा, अगदी ते गणपतीला आवडतील. गणपती स्तोत्र म्हणा, अथर्व शीर्ष म्हणा, आहे की नाही? गणपतीचं नामस्मरण करत राहा, देवाला हे आवडतंय. बाकीच्या गोष्टी, आपल्या घरातलं वातावरण जर चांगलं ठेवायचंय, प्रसन्न ठेवायचं, तर त्यासाठी ते गणपतीची स्तुती आपण केली पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? नको ती जर कर्म आपण केली, नको त्या प्रकारे जर आपण नको ते जर कार्य केलं, तर ते देवाला आवडेल का? आवडेल देवाला? साधं उदाहरण आहे, आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि आपल्या मनाविरुद्ध जर तिथं सगळं काही दिसलं, तर आपण थांबू त्याच्या घरी? आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मनाविरुद्ध जर त्यांच्या घरामध्ये काही आपल्याला दिसलं, तर आपण थांबू का तिथे? नाही थांबणार. मग तसंच गणपती बाप्पा मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये 7 दिवसासाठी पाहुणे आलेले आहेत, मूर्ती रूपाने. बरं का? तसं निर्गुण रूपाने ते आपल्या अंतरात अखंड आहेत, त्यांच्या सामर्थ्याच्या रूपाने ते आपल्या घरामध्ये अखंड आहेत. मूर्तीचं विसर्जन झालं तरी पण गणपतीचं विसर्जन कधी होत नाही, हे स्मरणात ठेवा. त्याचं सामर्थ्य आहेच आहे. बरोबर आहे की नाही? पण एक सांगायची रीत काय आहे की त्या गणेशाचं आगमन आपल्याकडे पाहुणा म्हणून 7 दिवसाने मूर्ती रूपाने आपल्याकडे 7 दिवसासाठी आलेलं आहे. मग आपण काय करतोय? त्याचं आगमन झाल्यानंतर त्या पद्धतीने यथासांग पूजा करतोय, सगळं काही करतोय की नाही? मग त्याला आवडतील अशी कर्म आपण केली पाहिजे, त्याला आवडेल असं आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आज परिस्थिती अशी पाहायला मिळते, तर तुमच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे, कारण मी पाहतोय नेहमी तुमची माणसं इथे असतात अतिशय चांगल्या प्रकारे. मला तरी वाटतं की सगळीच असतात, कोणी कुठे जात नाही, कोणी कुठे येत नाही. जावं यावं असा काही विषय नाहीये, पण देवाची स्थापना केली ना, तर वेळेवर तिथे आपल्याला दिवा लावता आला पाहिजे, समयी व्यवस्थित ठेवता आली पाहिजे, त्या ठिकाणी अगरबत्ती चालू ठेवता आली पाहिजे. आलं का लक्षात? मी म्हणेन ग्रंथ पण लावा, ग्रंथ वाचत राहा, कोण ना कोण एक जण बसायचं तिथे. आलं का लक्षात? शक्य असेल तर. बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ते मस्त अगदी. आणि मी पुन्हा एकदा गणेशला धन्यवाद देतो, कारण त्याने या ठिकाणी प्रवचन आयोजित केलं ना. मी म्हणणार नाही की माझंच ठेवा म्हणून, कोणाचंही असलं तरी काही हरकत नाही, पण प्रवचन जे काय असेल ते, देवाचं भजन हे करत राहिलं की देवाला आवडतंय. बरं का? अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चित देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. अखंड अगदी देवाची कृपा आपल्यावर होणार, तो देव आपल्यावर प्रसन्न होणार. कारण देवाला जे आवडतंय ते कर्म, ते कार्य आपण केलं पाहिजे. आज बघा ना परिस्थिती काय, जो गणपती आणतोय ना त्याचाच घरामध्ये लक्ष नसतंय, आहे की नाही? जिथे मोठा डाव असेल तिकडे जाऊन बसतात की नाही? तिथेच असतात ते 4-4, 5-5 दिवस तिथल्या उठत नाही काही लोक. आता मला एक उदाहरण सांगा, देव घरात आल्यानंतर माणसाला समाधान व्हायला पाहिजे की नाही? माणसाला सुख मिळायला पाहिजे की दुःख? बरोबर आहे की नाही? साधं उदाहरण आहे, आपल्या गावामध्ये कमीत कमी 25 गणपती असतील, आहे की नाही? 25 म्हणजे 25 गणपती मूर्ती रूपाने 25 घरी येतात. गावात घरं किती नाही? 150 पावणे 200. बरोबर आहे की नाही? 25 घरामध्ये जर गणपती येतात, तर अख्खं गाव सुखी व्हायला पाहिजे, अख्खं गाव समाधानी व्हायला पाहिजे. खरं आहे की खोटं आहे? संतांनी सांगितलेलं आहे, देव घरा आला, घरी देव आला की त्याला समाधानच वाटायला पाहिजे, सुखच वाटायला पाहिजे. पण 4-4, 5-5 दिवस जे जुगारावर बसतात त्यांच्या घरी सुख असेल? त्यांच्या घरी समाधान असेल? त्यांची बाई आनंदी असेल? त्यांची पोरं आनंदी असतील? त्यांची पोरं आनंदी असतील का? जे बर्बाद होतात, उद्ध्वस्त होतात, जे हारतात, बरं का, वर्षभराची जी काही कमाई असेल ती सगळी लावून बसतात, घरी येऊन ते शांत झोपत असतील? अहो, आपल्या गावात काही नाही, पण काही ठिकाणी आत्महत्या करेपर्यंत लोक हरतात, आत्महत्या करेपर्यंत. हा, मग देवाल्याची ही पावती आहे का? माणूस उद्ध्वस्त होणं हे देवाल्याची पावती आहे? मग माणूस चुकतो की देव चुकतो? चुकतोय कोण? म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी या घरत परिवाराचे धन्यवाद, आभार मानतो, गणेशचे आभार मानतो. का? खऱ्या अर्थाने गणपतीच्या पुढे आपण जे कार्य करायला हवं ते कार्य आज आपण या ठिकाणी करतोय. निश्चित त्या गणेशाचं स्तवन जर आपण केलं, त्या गणेशाचं नामस्मरण जर आपण केलं, तर त्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? आणि खरं सांगायचं म्हणजे मी काय माझी मोठेपणा सांगत नाही,
गणेशाचं स्तवन आपल्या सर्वांकडून घडलं पाहिजे, बरं का. मग आपण आरती बोलतोय की नाही. आरती म्हणजे काय आहे? आरती म्हणजे त्या देवाची स्तुती आहे, स्तवन आहे की नाही. आरती म्हणजे देवाची स्तवन. आता जे काही घरी अशी परिस्थिती असते का जे गणपती आणतात नाही त्यांचाच आरतीला पत्ता नसतो, बरं का. मग घरातल्या महिला काय सांगतात, पोरावा आरतीचा टाइम झालाय, जा तुम्ही आरती करून घ्या. आलं का लक्षात. मग अशी 4-5 पोरं बिचारी जातात, देवाच्या पुढे उभी राहतात आणि काय करतात, आरती करतात. काय करतात मग ती आरती, काय करतात ती, सुख करता दुःख करता ज्या येईल त्या बोलून मोकळी होतात. आलं का लक्षात. बघा, अगदी ध्यान देऊन ऐका. मी काही मोठा ज्ञानी नाही आणि मोठ्या ज्ञानाच्या पण गोष्टी मी सांगणार नाही, तुम्हाला समजेल असंच सांगणार. साधं उदाहरण आहे. आपल्या घरी एखादा पाहुणा आला, त्याची जरा मग आपण उलटी सुलटी स्तुती केली तर तो बसेल का? बसेल तो? आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे, स्तुती आहे. का स्तुती करतो आपण? त्या देवाला प्रसन्न वाटावं म्हणून. तुम्हाला माहिती आहे का देव कुठे असतो? गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे, बरं का. गीतेमध्ये वर्णन आहे. नारदाने ज्या वेळेला भगवंतांना विचारलं, भगवंता तुमचं जर दर्शन आम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठे असाल? काय विचारलं? तुमचं जर दर्शन आम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठे असाल? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, नाहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदयरव मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठतु मी नारदा. काय सांगितलं? नाही वैकुंठीचे ठाई, नाही योगियांचे हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे तिष्ठतु मी नारदा. देवाचे भक्त ज्या ठिकाणी गात असतात ना, प्रवचन करत असतात, कीर्तन करत असतात, भजन करत असतात, त्या देवाचं नामस्मरण करत असतात ना, त्या ठिकाणी तो श्री गणेश तिष्ठत उभे असतात. तो देव त्या ठिकाणी उभे असतात, ते देव त्या ठिकाणी उभे असतात. आणि म्हणून आपण आरती करताना काय करायचं माहितीये का? आपली आरती जर पाठ नसेल तर पुस्तकं घ्या, पुस्तकात वाचून बोला, बरं का. सुख करता दुःख हरता. तो देव कसा आहे? सुख करता आहे, दुःखाचं हरण करणारा आहे. दुःख हरता. वार्ता विघ्नाची नुरवी. आपण वार्ता कसली घेऊन जातो देवाच्या पुढं? आपल्या गावात 25 गणपती असतील तर मी म्हणतोय की त्यातले 20 गणपती नवसाचे असतील. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना बाबा. 20 गणपती जवळजवळ नवसाचे असतील. नवसाचे म्हणजे देवा आधी तुम्हाला दे मग मी तुला आणीन, याला काय म्हणतात? नवसाचे. देवा आधी तू मला दे मग मी तुझं करीन, याला काय म्हणतात? नवसाचे. बरोबर आहे. मग आपल्या वार्ता कसले आहेत? दुःखाच्या वार्ता आहेत ना. दुःखाच्या वार्ता नुरवी न उरवी. मग काय करतोय तो? पूर्वी कृपा जयाची. कृपा करून तो तुमच्या आमच्यावरच्या ज्या काही दुःखाच्या प्रसंग आहेत ते बरोबर बाजूला करतोय, आहे की नाही. कसं स्तवन आहे ते बघा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. काय पुरवतोय तो? प्रेम. आलं का लक्षात. प्रत्येक माणसाला समाधानी राहावं अशा प्रकारे तो कृपा करत असतो. प्रत्येक माणसाने सुखी व्हावं अशा प्रकारे तो देव गणेश कृपा करत असतो, बरं का. पण आपण काय करतो माहितीये का? त्याला आवडतील अशी कर्म करत नाही, त्याला आवडतील असं वागत नाही, जगत नाही, आणि म्हणून आपल्यावर काय होतंय? दुःखाचे प्रसंग येतात, बरं का. पहिला कडवा काय आहे? रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकू केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. पायामध्ये काय? त्याच्या घागरे. ऋणझुणती नूपुरे. आलं का लक्षात. म्हणजे त्या देवाचं काय केलं आपण? तिथे स्तवन केलंय. देवा तो आहेच कसा, आहे की नाही. दुसरा कडवा काय आहे? लंबोदर पीतांबर. लंब उदर, मोठ्या पोटाचा देव आहेस तू, लंब उदर. त्याच्या खाली काय आहे? पीतांबर. त्या पीतांबरावर काय आहे? काही तिथे म्हणतात फलीवर. फणीवर बंधना. फणीवर म्हणजे नाग, नागाचं बंधन आहे. फणीवर बंधना. बंधन हो का? वंदना नाही, बंधना. फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना. सजना नाही, सदना म्हणजे घरी. सदन म्हणजे घरी. सदना. संकष्टी नाही, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे,
सुरवर वंदना, इथे वंदन आहे, सुरवर सुद्धा ज्याला वंदन करतात असा तो श्री गणेश आहे. किती मस्त स्तवन आहे ना, किती साधा आणि सोपं आहे. आलं का लक्षात? पाठ नसेल तर काय करायचं, आपण आरतीचं पुस्तक घ्यायचं बरं का, काही बोलून मोकळं व्हायचं नाही. आलं लक्षात? आपलं नेमकं काय होतं माहितीये का, आपण समोरच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण सुरुवात करतो बोलायला. तो बोलतोय म्हणजे खरं असेल. आलं का लक्षात? पण असं काही नसतंय. महादेवाची आरती जी आहे की नाही, लवथवती, लवलवती नाही, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. आलं का लक्षात? त्यातला पहिला कडवा आहे, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण श्रीकंठ नीला, ऐसा शंकर शोभे. काय मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, तुम्ही काय बोलताय ते ऐकायचं आहे. त्यात तुमची काही चुकी नाही. तुम्ही वनवा लागला बोलता ना, याच्यात तुमची काही चुकी नाही. आलं का लक्षात? आपल्याकडे पूजा सांगायला येतात ना, तेच वनवा लागला बोलतात. अजून त्यांनाच अजून अर्थ येत नाही, त्यांचं आयुष्य गेलंय. गणेश कधीतरी लक्ष ठेवू म्हणजे कळेल. आलं का लक्षात? आता यांच्या आरत्यांच्यात जर वनवा लागत असेल तर यांच्या आयुष्यात काय लागेल? काय लागेल? आरत्यांच्यात वनवा लागला असा कुठेच नाहीये. उम्हा वेळाला ऐसा शंकर शोभे, उम्हा वेळाला. उमा म्हणजे पार्वती, वेळाला म्हणजे बरोबर. ऐसा शंकर शोभे उम्हा वेळाला. आम्ही लहानपणापासून वनवा लागला बोलतोय आतापर्यंत. मी सुद्धा तेच बोलायचो, कारण आपला विश्वासच त्यांच्यावर ना. ते बोलतात म्हणजे बरोबर असेल. बरोबर आहे की नाही बाबा? खरं आहे की खोटं आहे? पांडुरंगाची आरती आहे. पांडुरंगाच्या आरतीतला दुसरा कडवा आहे, धन्य वेणुनाद अनुक्षत्र पाळा, सुवर्णाची कमळे, तिथे पण वनवा लागला बोलून मोकळे होतात. आहे की नाही? वन माळा गळा, वनातील माळा गळा. किती सूक्ष्म आहे ना. तसं सोपं आहे अतिशय. असं काही मोठं नाही आहे. काही वेदातलं आहे का, शास्त्रातलं मोठं काही ज्ञान आहे का? हे काही मोठं ज्ञान सांगितलं का? सहज आपण पुस्तक घेतलं तरी वाचू शकतो ना ते. पण पुस्तकं नाही, आम्ही पुस्तक घेतल्यानंतर आम्हाला कमीपणा वाटते. आरतीच्या वेळेला पुस्तक घेतलं म्हणजे आपल्याला कमीपणा वाटते. पण असं काही नाहीये. देवाचं योग्य ते स्तवन जर आपल्याला करायचं असेल तर पुस्तक घेऊन वाचा. आरत्या आरत्यांप्रमाणेच झालं पाहिजे. आणि जर आपण घरी देव आणतो तर कमीत कमी घरातली निम्मे माणसे तरी त्या आरतीला पाहिजेत. मी तर म्हणेन सगळेच पाहिजेत. पण ठीक आहे, कुठेतरी कोणी दर्शनाला गेला, कामधंदा असतात, आपले काही उद्योगधंदे असतात बरं का. पण जेणेकरून तरी आरतीला तिथे आपण देवाच्या उपस्थित पाहिजे. कारण आपल्याला कशासाठी आपण आणतो? शो म्हणून आणतो का? देवाची सेवा घडावी म्हणून गणपती बाप्पा आपण आपल्या घरी आणतो. बरोबर आहे की नाही? मूर्ती रूपाने कशासाठी आणतो? सेवा घडावी म्हणून. मग सेवा करायला पाहिजे ना, सेवा करायला पाहिजे की नाही? तुम्ही नैवेद्य जो दाखवता ना तिथे, तो नैवेद्य दाखवल्यानंतर 1-2 मिनिट फक्त तिथे ठेवायचा, लगेच घ्यायचा आणि तो ग्रहण करायचा असतो, खायचा असतो बरं का. काहींचा सकाळचा नैवेद्य संध्याकाळपर्यंत तिथेच असतो, संध्याकाळचा नैवेद्य सकाळपर्यंत तिथेच असतो. असं का? म्हणजे ते कसं होते, दिसायला पण बरोबर वाटतंय का? ते देवाला दिलं ना, ते अगदी हे नैवेद्य दाखवलं, पाणी फिरवलं, 1-2 मिनिट तिथे ठेवलं की तो आपण घ्यायचा असतो, ग्रहण करायचा असतो तो. आलं लक्षात ना? असो, साध्या साध्या गोष्टी आहेत बरं का, सहज कळतील अशा गोष्टी आहेत. दुसरं, आता तो गणेश आपल्या घरी येतोय, मूर्ती रूपाने येतोय म्हणून त्याचं स्तवन आपण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. विशेष म्हणजे सेवा करण्यासाठी जर आपण त्या गणेशाला आपल्या घरी आणतोय तर मग त्या पद्धतीने सेवा सुद्धा आपल्याकडून ती घडली पाहिजे देवाची. कारण तो देव कसा आहे? आत्मरूपा. जो बाहेर आहे तोच आपल्या आत आहे, वेगळा नाही बरं का. जो बाहेर आहे तोच आपल्या आत आहे. आता तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला त्याची सेवा करण्याचा विचार आपल्या आत येतोय ना, त्यावेळेला तो बाहेर येतो. तुमच्या घरी गणपती आणण्याचा, मूर्ती रूपाने त्या देवाला आपल्या घरामध्ये आणण्याचा विचार पहिले गणेशच्या आत आला, बाळाराम असतील त्यांच्या अंतःकरणामध्ये आला. बरोबर आहे की नाही? या घरात परिवाराच्या आतमध्ये पहिला विचार आला ना, गणपती आणायचंय म्हटल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर मग तो मूर्ती रूपाने बाहेर आलेला आहे. बरोबर आहे की नाही? मग साधं उदाहरण बघा, गणपती आपल्या घरी यायचा मूर्ती रूपाने 7 दिवसासाठी, आपल्या घरी 7 दिवसासाठी, आपण 7 दिवसासाठी पकडू. बरोबर आहे की नाही? मी म्हणेन वर्षभर ज्या कोपऱ्यामध्ये झाडू जात नाही, खरं आहे की नाही? वर्षभर घरातल्या ज्या कोपऱ्यामध्ये झाडू जात नाही त्या कोपऱ्यामध्ये गणपती यायच्या 4 दिवस आधी झाडू जातो की नाही? आपण अख्खा घर साफ करतो की नाही? थोडा तरी कचरा ठेवतो घरामध्ये, ठेवतोय. अख्खी भांडी बिंडी काढून डबल घासतो की नाही आपण? खरं आहे ना?
आहे की नाही, सगळी भांडी बिंडी घासतो. बरं ते बाईला विचारा ना, का ग बाई एवढी धावपळ, बाप्पा येणार आहे आमच्या घरी, देव येणार आमच्या घरी. आई बरोबर आहे की नाही, घरातला सगळा केर कचरा काढून, सगळी कपड विपड इकडे तिकडे हालवून, मागचा केर कचरा सगळा काढून, का तर बाप्पा घरात येणार आहे, म्हणजे घरी कचरा नक्की का, बरोबर आहे ना. अरे मग अखंड ज्या घरामध्ये बाप्पा आहे त्या घरात कचरा पाहिजे का, पाहिजे. ज्या घरात अखंड देव आहे, आता देव आहे म्हणून आपण कार्य करतो का नाही, साधं उदाहरण नाही, आपण देव आहे म्हणून कार्य करतो की नाही, आत्मा आहे म्हणून आपण जगतोय, वागतोय, खातोय, पितोय, सगळं काही कार्य करतोय की नाही. मग ज्या घरात देव आहे त्या घरात कचरा पाहिजे का, नको ना, नक्की ना. आता मला सांगा, मला एक उदाहरण, एक उत्तर द्या. सकाळी उठल्याबरोबर आपण आरशात परत परत जाऊन पाहतो का, नाही ना, कारण आपल्यालाच आपण पाहण्यासारखे नसतो, बरोबर आहे. पण मेकअप केल्यानंतर परत परत जाऊन पाहतो आपण, एकदा पाहून आपलं हे होत नाही, समाधान होत नाही, म्हणून परत जाऊन पाहतो आपण, बरोबर आहे की ना, मेकअप केल्यानंतर. कारण आरसा आपल्याला चित्र दाखवतोय, बरोबर आहे, आरसा आपल्याला चित्र दाखवतोय, म्हणून आपण परत परत त्या आरशाकडे पाहतोय की नाही. ज्या दिवशी आरसा आम्हाला चरित्र दाखवेल ना, त्या दिवशी परत जायची इच्छा होईल आरशाच्या पुढे. आता काय झालं माहितीये का, फळेगाववरून येताना तुझा फोन आला गणेश, त्यावेळेला फळेगावला होतो, तिथे अभिषेक चालू होता बरं का. तर पाऊस होता, थोडा पाऊस थांबला. आता पाऊस थांबल्यानंतर मग रेनकोट काढला मी, बरं का. पण खरड्यांमध्ये पाणी साचलंय ना. विचार केला, एखादी जर 4 व्हीलर जर आली, एखादी 4 चाकी गाडी जर आली, एखाद्या खरड्यामध्ये जर आदळली, तर अख्खा ड्रेस आपला का होऊन जाईल, सगळा घाण होऊन जाईल, आहे की नाही. खूप जपत आलो का, खूप हळू एखादी 4 व्हीलर पुढे येताना दिसली, समोर खरडा असला की आपण इकडेच थांबून घ्यायचं, समजतंय ना. असं येत असताना देवाने एक प्रश्न, एक विचार माझ्या मनामध्ये आणला. अरे नुसता खरड्यातला पाणी तुझ्या कपड्यांवर उडेल, तुझे कपडे घाण होतील म्हणून एवढं जपतोय, काय म्हणतोय देव, तुझे कपडे घाण होतील म्हणून एवढा जपतोय, कपड्यावर डाग पडू नये म्हणून एवढा जपतोय. एवढा जर चरित्रावर डाग पडू नये म्हणून जपला, तर आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आहे की नाही. आणि गणपतीला काय आवडतंय, काय आवडतंय, एक वेळ मोदक कमी द्या, बरं का, पण देवाच्या पुढे चांगली कर्म करा, चांगले वागा, चांगले जगा. आलं का लक्षात. भांडण तंटा नको, वादविवाद नको, कुठल्याही प्रकारे द्वेष मत्सर नको. हे देवाला जास्त आवडतंय, बरं का, हे देवाला जास्त आवडतंय. एक वेळ सुगंधी अगरबत्ती नाही लावली तरी चालेल, तुमची परिस्थिती असेल तशी अगरबत्ती लावा. तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल, तुमची परिस्थिती असेल तसा दिवा लावा. पण देवाला सांगा, देवा चांगल्या कर्माचा प्रकाश माझा पडला पाहिजे रे देवा, देवा माझ्या कर्माचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे, ही प्रार्थना देवाला करता आली पाहिजे. नक्की की ना, किती सोपं आहे ना. असं जगलो वागलो तर देवाची कृपा व्हायला वेळ लागेल, आपल्यावर वेळ लागेल नाही. मग असो, आपल्या सर्वांकडून चांगल्या प्रकारे कर्म घडावीत अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया, आहे की नाही. आणि अखंड त्या गणेशाची कृपा आपल्यावर असावी, अशा प्रकारे त्या गणेशाला आपण प्रार्थना करूया. या ठिकाणी खऱ्या अर्थाने गणेशने सांगितलं, आमचे एक 7-8 दिवसापूर्वीच भेट झाली, तेव्हा भाऊ म्हणे एक कार्यक्रम आपण करूया. आनंद वाटला मला, ठीक आहे सर, आहे की नाही. आणि टायमाप्रमाणे, म्हणजे वेळही होता,